आम्ही सगळेजण नाचत खेळत वर चालताना निम्म्यापर्यंत गेल्यावर हे आम्हाला गाड्यांचं शोरूम लागलं. भरपूर जणांची इथं आल्यावर पाय वगैरे दुखतात, मग त्यांच्यासाठी ही गाड्यांची सोय केली जाते वर जाण्यासाठी. आमचा सगळ्यांचा पार घाम निघाला होता, पण पहिल्यांदा चालतो त्याच्यामुळे सगळ्यांना पायी पायी जायचं होतं. वर गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप ताण लागली होती, त्याच्यामुळे मग अनिकेत शेठ बोलले की पॅप्सी वगैरे पिऊ. पॅप्सी वगैरे घेतल्यानंतर सगळेजण पिले, पण त्याला काही एवढी चव लागलीच नाही. अशा काही गोष्टी करत करत वर कसं आलो आणि दर्शन कसं झालं कळालंच नाही. आणि तुम्हाला दर्शन दाखवता नाही आलं कारण आमचे मोबाईल लॉकरमध्ये जमा केले जातात. दर्शन घेतल्यानंतर ही पब्लिक कशी झोपली बघू शकतात. दादाला उठवायला गेलो तर दादा डायरेक्ट घाबरूनच गेले, आम्हाला कोण नवीन जण उठवायला आले म्हणून. वैष्णव देवीचं ते मंदिर आहे ना, त्याच्या वर अजून 6 किलोमीटर महाकालांचं मंदिर होतं. मग तिथं दर्शन घ्यायला जायचं होतं कारण तशी यात्रा आमची सफल नसती झाली. वर गेल्यानंतर खूप भारी वाटलं आणि महाकालांचं दर्शन पण घेतलं आणि इथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो.